नमस्कार मित्रांनो, प्रॅक्टिस सेट सुरू झालेले आहेत. प्रत्येक एक दिवसाआड हा प्रॅक्टिस सेट असेल. SSC, रेल्वे, FCAT, TET, टेट, BBS, CET, IBPS, TCSवाल्या एक्झाम सगळ्या, MPSC कंबाईन, प्री आणि मेन्स दोन्ही पण, त्यानंतर CSAT, सरळ सेवा, जेवढ्याही वन डे एक्झाम्स आहेत त्यांचे म्हणजे प्रिव्हियस इयर असू द्या किंवा मग मॉक टेस्ट असू द्या, असं काहीतरी एकत्र करून ही सिरीज एकत्र सुरू केली आहे. बरोबर आहे. याच्यात 20पेक्षा जास्त एक्झाम्पल तुम्हाला प्रत्येक सिरीजमध्ये बघायला भेटतील. ओके, चूज करून आणलेले एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल वेगवेगळ्या टॉपिकला रिलेट करतं. प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक कवर केलेले असतील. म्हणजे तुम्ही जर कुठली एक्झाम देत असाल तर एवढी सिरीज जरी केली, तुम्हाला थोडंसं रिजनिंगचं नॉलेज असेल, सिरीज जरी केली तर ऑटोमॅटिकली तुमचा चांगला स्कोर येण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तर सुरू करूया या सिरीजला. ओके, प्रॅक्टिस सिरीज आहे. 20पेक्षा जास्त क्वेश्चन असतील. क्वेश्चन इंग्लिशमधूनच ठेवलेले आहेत. बरोबर आहे. त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून मी सांगेल तुम्हाला. ज्या पद्धतीनं जेवढं सोपं होईल तेवढं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करेल. सिलेक्ट द ऑप्शन म्हणजे बेसिकली पहिला क्वेश्चन जो आहे कशाचा आहे? ॲनालॉजीचा आहे. याच्यामध्ये या दोन गोष्टींमध्ये जो कन्सर्न आहे, म्हणजे ग्रॅव्हिटीमध्ये आणि डिस्कवरीमध्ये जो कन्सर्न आहे तोच कन्सर्न तुम्हाला ग्रॅव्हिटी आणि डिस्कवरीमध्ये जो कन्सर्न आहे तोच कन्सर्न तुम्हाला टेलिफोन आणि खालच्यापैकी कुठल्या ऑप्शनपैकी आहे हा शोधायचा असतो. याला काय म्हणता? ॲनालॉजी, सदृश्यता, सारखेपणा. बरोबर आहे. हा ॲनालॉजीचा क्वेश्चन आहे. ग्रॅव्हिटी काय? डिस्कवरी केलेली आहे, म्हणजे ग्रॅव्हिटीचा शोध लावलेला आहे. म्हणजे ती अवेलेबल होती का रे? कोणी काही बनवली का ग्रॅव्हिटी? न्यूटननी ग्रॅव्हिटी बनवली होती का? नाही. ग्रॅव्हिटी आधीपासून होती. त्याचा काय केलं? यांनी शोध लावला. टेलिफोनचा शोध लावला गेला आहे का? तो आधीपासून होता का? माहीत नव्हता असं होतं का? नाही. टेलिफोनचं काय केलेलं आहे? इन्व्हेन्शन, ते बनवलं गेलेलं आहे. ग्रॅव्हिटीची डिस्कवरी झालेली आहे. ग्रॅव्हिटीची जशी डिस्कवरी झालेली आहे तसं टेलिफोनचं काय झालेलं आहे? इन्व्हेन्शन झालेलं आहे. म्हणजे याचा शोध लावला. बघा, रिझनिंगमध्ये इंग्लिश जसं चेक होतं तसं बाकी जनरल नॉलेज पण चेक होतं. बरोबर आहे. ग्रॅव्हिटीचा शोध लावला. बरोबर आहे. म्हणजे काय? ती आधीपासून होती, तिला काय केलं? समजून घेतलं आहे. पण टेलिफोन समजून घेतला नाही, टेलिफोन बनवला गेला, त्याचं इन्व्हेन्शन झालं आहे. डिस्कवरी आणि इन्व्हेन्शनमध्ये हा बेसिक फरक आहे. हा तुम्हाला रिझनिंगच्या खूप साऱ्या पेपरमध्ये तुम्हाला हे बघायला भेटेल. बरोबर आहे. याचं मराठी भाषांतर होत नाही. डिस्कवरी आणि इन्व्हेन्शन याला शोध लावणेच म्हणतो, शोधणेच म्हणतो आपण. बरोबर आहे. तर मला तर दुसरा शब्द आठवला नाही. जर तुम्हाला काही माहीत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये डिस्कवरी आणि इन्व्हेन्शनला वेगवेगळे शब्द आहेत का मला सांगा. ओके, कार्डिओलॉजी, हर्ट इज रिलेटेड टू कार्डिओलॉजी. जसं हर्ट, हृदय, कार्डिओलॉजी या शब्दासोबत, या सायन्ससोबत रिलेटेड आहे. लॉजी म्हणजे काय? सायन्स असतं. बरोबर आहे. जसं रिलेटेड आहे तर किडनी, हाऊ इन द सेम वे किडनी इज रिलेटेड टू. किडनी कशासोबत रिलेटेड आहे हे विचारलं आहे. बरोबर आहे. आता सिम्पलची गोष्ट लक्षात घेऊया. हार्टच्या डिसीजला डील करण्यासाठीच्या सायन्सला, हार्टच्या वेगवेगळ्या कन्सेप्टला डील करण्याच्या सायन्सला कार्डिओलॉजी म्हणतो आपण. तर किडनीसाठीचं जे सायन्स आहे, किडनीसाठीचं जे स्पेशल डिपार्टमेंट असतं मेडिकल सायन्समध्ये, बरोबर आहे, त्याला काय म्हणतो आपण? नेफ्रोलॉजी म्हणतो. काय म्हणतो? नेफ्रोलॉजी म्हणतो. न्यूक्लिअर मेडिसिन, आत्ता हा सध्या मागच्या 50-60 वर्षात खूप प्रसिद्ध शब्द आहे. बरोबर आहे. न्यूक्लिअर मेडिसिन हा कशावर? कॅन्सरवर उपाय करण्यासाठी न्यूक्लिअर मेडिसिनचा उपयोग करतात. बरोबर आहे. न्यूरोलॉजी सगळ्याला माहिती आहे, ब्रेन, मज्जासंस्था, बरोबर आहे, मेंदू वगैरेचं उपाययोजना करण्यासाठी त्याच्याबद्दलच्या अभ्यासाला न्यूरोलॉजी म्हणतो आपण. रेमेथॉलॉजी हा शब्द थोडासा नवीन आहे. बरोबर आहे. रेमेथॉलॉजी म्हणजे काय? तर बोन, हाडं प्लस स्नायू, बरोबर आहे, मसल्स यांच्यासोबत जे आजार असतात यांची जी रचना आहे, याच्या पूर्ण सायन्स आहे यांचं. बरोबर आहे. याला रेमेथॉलॉजी म्हणतात. हा शब्द थोडासा लक्षात ठेवावा. बरोबर आहे. चला आता जाऊया ॲनालॉजीच्या दुसऱ्या क्वेश्चनवर, दुसऱ्या टाईपवर. याला काय म्हणतो आपण? वर्ड ॲनालॉजी म्हणतो. बरोबर आहे. अल्फाबेटिकल ॲनालॉजी म्हणतो. म्हणजे ए आणि ABC आणि EFG मध्ये जो कन्सर्न आहे तोच कन्सर्न तुम्हाला PQR आणि TUV मध्ये लावायचा आहे. PQR आणि TUV मध्ये लावायचा आहे. सिंपलची गोष्ट आहे. जे सोडवत असतील त्यांनी स्क्रीन पॉज करायची आहे. ओके, व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाकीच्यांनी या लक्ष द्या. आता ABC मध्ये काय कन्सर्न? ABC आता ॲनालॉजीचा पहिला नियम,
जेव्हा तुम्हाला असं काही दिलेलं असतं तुम्हाला तो ए बी सी मध्ये काय लावायचं नाहीये, कन्सन लावायचे नाहीयेत, बरोबर आहे. हा ॲनालॉजीच्या नियमाच्या विरुद्ध बाजूला आहे. कधी कधी हे टाकतात पण, कारण की नियम मोडणं म्हणजे रिझनिंग आहे, बरोबर. रिझनिंग कधीच नियमाने चालत नाही, हे मॅथमॅटिक्स नाही आहे. यासाठीच काय असतं, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग वेगवेगळं असतं. एकाच पर्सननी रिझनिंग आणि मॅथमॅटिक्स शिकू नये का बरं. रिझनिंग नियम कुठेच पाळत नाही आणि मॅथमॅटिक्समध्ये सगळेचे सगळे रूल्स नियमनीच जावं लागतं. आता याच्यात एक सिम्पलचं ॲग्रीमेंट म्हणा, एक एक्झामिनर आणि बनवणाऱ्यामध्ये ॲग्रीमेंट झालेलं आहे की असं म्हणता येईल आपल्याला, ते तोडलं पण जातं भरपूर वेळेस. मधले जे कन्सन आहेत त्यांच्यामध्ये लावायचं नाही. जस्ट लाईक ए बी सी मध्ये काही कन्सन लावायला नसतो, बरोबर. तुम्ही सोडवताना पहिल्यांदा याच पद्धतीनं सोडून बघायचं, ए बी सी मध्ये कन्सन लावायचे नाही. या गटाचा संबंध या गटासोबत लावायचा, म्हणजे ए बी सीचा कन्सन तुम्हाला ई एफ जी सोबत लावायचा आहे, बरोबर. ई एफ जी सोबत लावायचा आहे. आता या दोघात काय कन्सन आहे, ए कितीला आहे, 1 ला आहे, बरोबर आहे. ई कितीला आहे, ई कितीला आहे रे, ते 5 ला आहे, बरोबर आहे. ए कितीला आहे, 1 ला आहे. ई कितीला आहे, 5 ला. म्हणजे याच्या दोघात कितीचा गॅप आहे, +4चा गॅप आहे. बी कितीला आहे, 2 ला आहे. एफ कितीला आहे, 7 ला आहे. एफ कितीला आहे, 6 ला आहे. यांच्यात पण +4चा गॅप आहे. यांच्यात पण कितीचा असेल मग, जी आणि सी आणि जी मध्ये +4चा. 3 आणि 7 म्हणलं +4चाच. मग याच पद्धतीनं पी क्यू आर मध्ये पण कितीचा असेल, +4चा सगळ्याच्या मध्ये. पी आणि टी मध्ये पण +4चा असेल. क्यू आणि व्ही मध्ये पण +4चा असेल. आणि आर आणि यू मध्ये पण कितीचा असेल, +4चा असेल. आता तोच कन्सन खालच्यापैकी चारीपैकी कुठल्या याच्यात आहे, +4चं लॉजिक कशात आहे ते आपल्याला शोधायचं आहे. बघा एक्स कितीला आहे, 24ला आहे. 24 पासून किती जर मी पुढे केलं, 24 पासून किती पुढे जावं लागेल मला, 4 ने पुढे जावं. 24 + 28, 24 + 4 28. मग हे जर 26 असेल, इथे झेड जर 26 असेल तर ए किती होईल, 27 आणि बी किती होईल, 28. म्हणजे पहिली जोडी तर माझी बरोबर आली, बरोबर आहे. पहिली जोडीचं +4 आलं आहे, बरोबर आहे. आता बघूया झेड आणि वाय आणि सी मध्ये. वाय कितीवर आहे, 25 वर आहे. आणि सी वर किती होईल, आता 29 वर येईल. म्हणजे इथं पण काय येत आहे, +4 येत आहे, बरोबर आहे. आता कशाचा घ्यायचा आहे आपल्याला, झेड आणि डीचा घ्यायचा आहे. झेड कितीवर आहे, 26 वर आहे. डी कितीवर आहे, 4 वर आहे. इथं पण काय येत आहे, +4चं. इथं नशीब चांगलं आहे आपलं, पहिलंच आन्सर आपलं करेक्ट आलं. हे जर आलं नसतं तर आपल्याला पुढे पण चेक करावं लागलं असतं. आणि याच्यामध्ये एक फक्त डोक्याला बांधून घ्यायचं, एकच आलं तर थांबायचं नाही बरं का, पूर्ण चेक करावं लागतं. कारण काय मध्ये या टाईपच्या क्वेश्चनमध्ये ना पूर्ण जेव्हा तुम्ही चेक करत नाहीत तेव्हा मिसमॅच होण्याची शक्यता भरपूर सारी असते. हां एकच असेल म्हणजे याच्या पुढे आपल्याला दिलेलं असतं एक्स वाय झेड च्या बरोबर काय म्हणून विचारलं असतं आणि हे ऑप्शन नसले असते, समोरचे ऑप्शन जर नसले असते त्यावेळेस तुम्ही पहिलं अक्षर जरी चेक केलं बाकीची अक्षरं वेगळी असली सगळ्यांची, पहिलं अक्षर चेक केलं तरी सपादून जातं. तसं काही करायची गरज नाही. मग पण असे जेव्हा ऑप्शन असतील तेव्हा पूर्ण चेक करणं आपलं गरज आहे, कारण की येत असून पण मार्क वाया घालायचा नसतो. चला सेकंड एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, सोडवण्याचा प्रयत्न करा. मॅथला आणि रिझनिंगला तुम्हाला स्क्वेअर रूट, स्क्वेअर, क्यूब रूट, क्यूब सगळं पाठ करावं लागतं. थोडंसं सिम्पलचं बघितलं तर हा 7चा क्यूब आहे, तर हा 11चा क्यूब आहे. हा कशाचा क्यूब आहे, 9चा क्यूब आहे. मग आता पुढचा येणारा कशाचा क्यूब पाहिजे तर बघायचं याच्यात काय, 7 आणि 11 मध्ये कितीचं अंतर आहे, +4चं अंतर आहे. मग 9 + 4 किती होतील, +4 किती होतील, 13. 13चा क्यूब काय येईल, 13चा क्यूब किती येतो, 2197, 2197, बरोबर आहे. मग आन्सर काय असेल, 2197. चला पुढे जाऊया, सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा TOUGH ला कोड केलाय 20, 15, 21 आणि 78नी, बरोबर आहे. मग काय केलं रे, पोझिशन ऑफ अल्फाबेट वापरलेत. टीचं पोझिशन ऑफ अल्फाबेट काय आहे, 20 आहे. म्हणजे टी कुठल्या पोझिशनला आहे अल्फाबेटमध्ये, 20व्या पोझिशनला आहे,
बरोबर आहे. ओ कितव्या आहे? 15व्या आहे. यू कितव्या आहे? यू कितव्या आहे बघा रे? 21व्या. बरोबर आहे. जी कितव्या आहे? 7वा. आणि एच कितवा आहे? 8वा. म्हणजे पोझिशन ऑफ अल्फाबेटनी कोड केलेला आहे. मग प्लीडला पण त्याच पद्धतीनं पी किती आहे? 20 आहे. बरोबर आहे. पी किती आहे? पी किती आहे? 16 आहे. बरोबर आहे. त्यानंतर यल किती आहे? 12. ई किती आहे? 5. ए किती आहे? 1. आणि डी किती आहे? 4. पोझिशन ऑफ अल्फाबेटनी. मग क्लोजचं काढायचं आहे आपल्याला. आता बघा याच्यात एक ट्विस्ट आहे. सगळं काढत नाही बसायचं. मला माहिती आहे काय काय दिसतंय मला इथं सेम. 3 11, 3 12, 3 13. बरोबर आहे. मग आता मी 3 चेक करेल का? नाही. यल कितीवर आहे? 12वर. बरोबर आहे. यल किती आहे? 12वर. म्हणजे 11वाला आन्सर कट झालं आणि 13वाला पण आन्सर कट झालं. आता यल नंतर दुसरा अक्षर काय आहे? ओ. आता इथं पण 15 दिसत आहे, इथं पण 15 दिसत आहे. चेक करायचं का? नाही. इथं काय दिसतंय? व्ही. बरोबर आहे. आता इथं 3 दिसत आहे आणि इथं काय दिसतंय? 22 दिसत आहे. व्ही किती नंबरला आहे? 22 नंबरला. म्हणजे हे कट झालं, आन्सर 1च आलं. आता ही चेक करायची गरज आहे का? नाही. याला रिडक्शन मेथड म्हणायचं. चुकीचे आन्सर कट करत जायचे. आपल्याला काय असतं माहिती आहे का? आपली मानसिकता असते. आपल्याला ना चांगलं शोधायची सवय जास्त नसते, दुसऱ्या चुका काढायची सवय जास्त असते. मग या गोष्टीचा आपण उपयोग करून घेतला तर काही वाईट नाही आहे ना. मग आपण काय करायचं? चुकीचं पहिल्यांदा शोधायचे. चुकीचे बाजूला निघाले तर जे राहील ते काय राहील? करेक्टच राहील. ओके, चला नेक्स्टवर जाऊया. SKIRT ला कोड केला आहे MECLN. बरोबर आहे. आता इथं नंबरनी कोड नाही केला आहे. काय केलं आहे? कोडिंग डिकोडिंगमध्ये अल्फाबेटनीच कोड केला आहे. मग एक तर प्लस मायनस असेल, नाही तर दुसरं काहीतरी लॉजिक असेल. बरोबर आहे. आपण जेव्हा कोडिंग डिकोडिंग हा टॉपिक घेतो त्याच्यामध्ये नियर अबाउट आपण या टॉपिकच्या असे नियर अबाउट आपण कमीत कमी 25 ते 26 वेगवेगळ्या टाईप सांगतो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये सब टाईप पण आहेत. म्हणजे कोडिंग डिकोडिंग शिकायला गेलं तर आपल्याला 4 दिवस लागतात, 4 ते 5 दिवस लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या टाईप कव्हर करायचे असतात. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय झालं आहे तर अल्फाबेट तर नाही आहे. बरोबर. नंबर्स तर नाही आहेत, तर अल्फाबेटनी कोड केला आहे. पहिल्यांदा काय बघायचं? प्लस मायनस आहे का बघायचं. बरोबर आहे. यस पासून यम. बरोबर आहे. यस पासून यम किती आहे रे? यस किती आहे? 19 आहे. यम किती आहे? 13 आहे. बरोबर आहे. म्हणजे किती मायनस झालेत? -6 झालेत. बरोबर आहे. -6 झालेत. आता के पासून ई. के कितीवर आहे? 11वर आहे. ई कितीवर आहे? 5वर आहे. इथं पण काय झालं आहे? -6 झालं आहे. बरोबर आहे. इथं पण काय झालं आहे? -6 झालं आहे. आय कितीवर आहे? 9वर. सी कितीवर आहे? 3वर. इथं पण -6. आर आणि एलमध्ये पण -6 आहे आणि टी आणि एचमध्ये पण किती आहे? -6 आहे. टी कितीवर आहे? 20वर आहे. बरोबर आहे. आणि एच कितीवर आहे? एचचं वाढलं आहे. यन आहे, सॉरी इथं यन. बरोबर आहे. 14वर यन आहे. म्हणजे इथं पण किती आहे? -6 आहे. तर -6चं लॉजिक लागलं आहे. तर ब्लाउजला BLOUSE याला मायनस याच्याने -6 काय येईल? B-6. बरोबर आहे. B-6 काय येतं बघा. बी वर किती? 2वर आहे. -6 केलं तर W येईल. बरोबर आहे. V येईल, सॉरी. B-6 किती येईल? V येईल. बरोबर आहे. इथं V आलं, सॉरी V आलं. मग आता सगळंच V आहे. इथं V आहे, इथं V आहे, इथं V आहे. बरोबर आहे. F सगळीकडं सारखं आहे. म्हणजे हे चेक करायचं आहे का रे? नाही करायचं आहे. इथं आय दिसतंय 2 ठिकाणी. बरोबर आहे. आणि इथं OM दिसतंय. बरं. आता तिसरं अक्षर कुठलं आहे? O. -6. बरोबर आहे. O-6. 15 - 6 काय येणार आहे? आय येणार आहे. बरोबर आहे. 15 - 6 किती? 9. बरोबर आहे. म्हणजे हे 2 ऑप्शन कट इथे. बरोबर आहे. हे 2 ऑप्शन कट. M-O. M-6. M 13वर आहे. 13 वजून 6 गेले. बरोबर. किती आलं? M-O. बरोबर आहे. सॉरी U-6. तिसरा अक्षर काय येईल इथं? U-6. U कितीवर आहे? 21वर. वजा जर 6 केलं, 21 - 6 किती येईल? 15 येईल. म्हणजे ऑप्शन काय आलं? सी आलं. सगळ्याच्यात -6चं लॉजिक लागतं आहे. बरोबर आहे. त्याच लॉजिकनं आपल्याला काय करायचं आहे? आन्सर काढायचं आहे. चला पुढच्या याच्यावर जाऊया.
सोडवण्याचा प्रयत्न करा. कोडिंग डिकोडिंगमधला मिसमॅच कोडिंग म्हणतो आपण या टाईपला, बरोबर आहे. म्हणजे काय करायचं असतं, कॉमन कोडिंगनं याला सोडवायचं असतं. कॉमन कोडिंग, ऑपोजिट कोडिंग असे खूप सारे टाईप आहेत, बरोबर आहे. हा कॉमन कोडिंगचा त्याला चायनीज कोडिंग पण म्हणतो, कारण की वाचताना थोडंसं चायनीज वाचल्यासारखाचा फिलिंग येतो, बरोबर आहे. सेप सेन सेन, बरोबर आहे. सेव सेन, सेप सेन एअर, असं काहीतरी चायनीज वाचल्यासारखाचा कोड येतो, फील येतो, त्याच्यामुळे आपण याला चायनीज कोडिंग म्हणतो. चला सोडवायचं कसं बघूया. कशाचा कोड काढायचा आहे, लवचा कोड काढायचा आहे, LOVE, बरोबर आहे. याच्यासाठीचा कोड काढायचा आहे. मग आपल्याला बघायचं आहे सिप सिन सिन, सिव सिन, याचा कोड काय, लाईफ इज गुड, बरोबर आहे. लव इज लाईफ, लव इज लाईफ, बरोबर आहे. म्हणजे इथं दोन कोड सारखे आहेत, इज आणि लाईफ लाईफ, बरोबर आहे. इज आणि लाईफ लाईफ. जर मी या दोन गोष्टींचे कोड जर काढले तर मला ऑटोमॅटिकली लवचा कोड भेटून जाईल, बरोबर आहे. मग आता याच्यात दोन कोड सेम कुठले आहेत बघा, इथं सिप दिसतंय, इथं सिप दिसतंय, इथं सिन दिसतंय, इथं सिन दिसतंय. मग राहिलेला कोड कशाचा असेल, लवचा असेल. राहिलेला कोड कशाचा असेल, लवचा असेल. या सिंपल पद्धतीने याला काढायचं असतं, बरोबर आहे. 1 मार्कासाठी याच्यापेक्षा जास्त विचारणार आहे. जर तुम्ही बँकिंग वगैरेची एक्झाम देत असाल तर 5-5 क्वेश्चन येतात, बरोबर आहे, अशा कोडिंगवर. पण तिथं कोडिंग पण त्याच लेवलची असते, तिथं तुम्हाला प्रत्येक शब्दाचा कोड काढावा लागतो. चला पुढे जाऊया. जस्ट अ सेकंड. ओके चला. हा थोडासा न बघितलेला टाईप आहे, रेल्वेजमध्ये खूप वेळेस विचारला जातो. इथं काय दिलेलं आहे, द वर्ड ऑरेंज हॅज बीन कोडेड युजिंग 4 डिफरंट कोड्स. म्हणजे त्यांनी आधीच ऑप्शन देऊन ठेवलेत. ऑरेंजला कोड 1, कोड 2, कोड 3, कोड 4 असं काहीतरी कोड केलं आहे, बरोबर आहे. म्हणजे ते त्याच्यापैकी एक आन्सर बरोबर आहे. आता बघूया, विच ऑफ द गिवन कोड इज यूज टू राईट वर्ड फिश ऑर GKVL. म्हणजे फिशचा कोड काय रे, फिशचा कोड काय, फिश FISH चा कोड त्यांनी दिला आहे GKVL, बरोबर आहे. याच पद्धतीने पण ऑरेंजचा कोड झालेला असणार आहे. आता बघा F कितीवर आहे बघा, F कितीवर आहे, 6 वर आहे. G कितीवर आहे, 7 वर आहे. म्हणजे काय झालं आहे, +1 झालं आहे. I कितीवर आहे, 9 वर. K कितीवर आहे, 11 वर. म्हणजे इथं कितीचं लॉजिक झालं आहे, +2 न गेलं आहे पुढे. S कितीवर आहे, 19 वर. त्यानंतर U कितीवर आहे, 21 वर, बरोबर आहे. U कितीवर आहे, 21 वर. V आहे तिथं, सॉरी V आहे, बरोबर आहे. इथं 22 वर आहे U, बरोबर. V आहे 22 वर आहे. म्हणजे इथं किती झालं आहे, +3 झालं आहे. H किती आहे, 8 वर आहे, बरोबर आहे. H किती, 8 वर आहे. L कितीवर आहे, तर 12 वर आहे. म्हणजे इथं काय झालं आहे, +4. याला काय म्हणतो आपण, इन्क्रीजिंग लॉजिक म्हणतो. प्रत्येक याच्यात +1 ची काय झालं, इन्क्रीज झालं आहे. म्हणजे +1 +2 +3 +4 असं लॉजिक आहे, ते कंटिन्युअसली वाढत जाईल. आता ऑरेंजला पण तुम्हाला याच पद्धतीनं करायचं आहे. O+1, बरोबर आहे. O+1 P, म्हणजे हे दोन कोड तर गेले निघून, बरोबर आहे. O+1 P, दोन कोड नेले निघून. R+2, R कितीवर आहे, R आहे 18 वर. +2 केलं म्हणजे 20 येणार आहे. म्हणजे काय येणार आहे, त्याच्या पुढे T येणार आहे, बरोबर आहे. इथं T आहे का, नाही आहे. म्हणजे हा पण कोड गेला निघून. म्हणजे आन्सर काय असेल, 4 असेल. पुढचं चेक करायची गरज आहे का, 3 चुकीचे आहेत. पुढचं चेक करायची गरज नाही. म्हणजे आन्सर किती आहे, 4 ऑफ 1. चला नेक्स्ट वर जाऊया. अमॉंग द 4 वर्ड्स लिस्टेड बिलो 3 आर लाईक सम मॅनर, बरोबर आहे. 3 सारखे आहेत कुठल्या तरी पद्धतीनं. 1 इज डिफरंट, सिलेक्ट द ऑड वन. कुठला तरी एक वेगळा आहे, त्याच्यातला आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. फिअर, इंटेलिजन्स, हॅपीनेस, अँगर. हे जर मराठीतून लिहिलं असतं मी, तुम्हाला 1 सेकंदसुद्धा लागला नसता विचार करायला. आता फिअर, हॅपीनेस आणि अँगर ह्या काय आहेत, वेगवेगळे इमोशन्स आहेत. इंटेलिजन्स हे इमोशन नाही आहे. इंटेलिजन्स ही कॅपॅसिटी आहे, कॉन्ग्युलेटिव्ह कॅपॅसिटी आहे. म्हणजे वेगळं काय याच्यामध्ये,
इंटेलिजन्स आहे. आता ऑड वन आउटमध्ये ना एक गंमत सांगतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही एक वेगळं काय शोधाल तेव्हा तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता फार मोठ्या प्रमाणात असते. बरोबर आहे. प्रश्नामध्ये दिलेलं आहे 3 सारखे आहेत म्हणून. बरोबर आहे. मग प्रश्न वाचताना नीट वाचायचा. 3 सारखे शोधा, तिघात सारखेपणा काय ते शोधा, तुम्हाला एक वेगळं काय आहे ते नक्की कळून जाईल. मग याच्या पुढे लक्षात ठेवायचं आहे कधीही, बरोबर आहे, जेव्हा तुम्ही क्लासिफिकेशन ऑड वन आउटचा क्वेश्चन सोडवाल तेव्हा तुम्हाला एक सारखं नाही शोधायचं बा एक वेगळं नाही शोधायचं आहे. 3 सारखे शोधायचे आहेत. त्या 4 पैकी 3 कुठले सारखे आहेत हे शोधायचे असतील. बरोबर आहे. लक्षात राहू द्या. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. सिरीजचा क्वेश्चन आहे. फार मस्त क्वेश्चन आहे. बरोबर आहे. सिरीजमधला क्वेश्चन आहे. नंबर सिरीज आहे. सोडवण्याचा प्रयत्न करा. स्क्रीन पॉज करा. याला म्हणतो आपण अल्टरनेट सिरीज. बरोबर आहे. 22 + 4 26, 26 + 4 30, 30 + 4 34. बरोबर आहे. 34. आता तुम्ही म्हणाल सर असं का बरं. इथे बघून घ्या. 23 + 4 किती 27, 27 + 4 31. आता याच्या पुढचा अंक काय येईल रे. 31 + 4 35. आता इथं आन्सर काय द्यायचं. आन्सर द्यायचं 34. बरोबर आहे. कारण की एकच विचारलं, दुसरं विचारलं असतं तर 35 आलं असतं, 34 आणि 35 आलं असतं. पण आन्सर काय इथं करेक्ट आन्सर काय 34 आहे. चला नेक्स्टला जाऊया. मस्त क्वेश्चन आहे. बरोबर आहे. सिम्पल आहे. बरोबर आहे. 2 टाईप सांगतो सोडवायच्या. कशाचा आहे. डायरेक्शन डिस्टन्सचा, दिशाज्ञानचा. महेश वॉज फेसिंग ईस्ट. ज्यांना दिशा थोड्याशा कळत नाहीत त्यांनी काय करायचं, असं आपलं नॉर्मल जणासारखं नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट असं काढून घ्यायचं. बरोबर आहे. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट असं आपलं शांतपणे काढून घ्यायचं ज्यांना दिशेचा प्रॉब्लेम होतो. कारण की सगळे जे एक्झाम्पल आहेत ते याच्यावरच फिक्सअप केलेले आहेत. आता बघा तो काय म्हणतो त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, जायचं आहे. व्हेन ही स्टार्टेड फ्रॉम होम. बरोबर आहे. फेसिंग ईस्ट. महेश वॉज फेसिंग ईस्ट व्हेन ही स्टार्टेड फ्रॉम होम. म्हणजे हा काय म्हणतोय, महेश जेव्हा घरातून निघाला तेव्हा त्याचं तोंड कुठं होतं, पूर्वेकडे होतं. आता समजा या ठिकाणी त्याचं घर आहे, तो या ठिकाणी निघाला. बरोबर आहे. म्हणजे पूर्वेकडं तोंड आहे त्याचं. ही टूक अ 2 राईट टर्न्स अँड 1 लेफ्ट टर्न टू रीच हिज स्कूल. त्याच्या स्कूलला जाण्यासाठी त्यांनी 2 राईट टर्न घेतले आणि 1 लेफ्ट टर्न घेतला आहे. आता समजा इकडं तोंड करून निघाला आहे. पहिला राईट टर्न कुठे घेतला असेल रे. राईट म्हणजे क्लॉकवाईज खाली जाणार तो. बरोबर आहे. पहिला राईट टर्न. दुसरा राईट टर्न पुन्हा त्यांनी कुठं घेतला, या साईडला घेतला. बरोबर आहे. आणि तिसरा राईट टर्न कुठं घेतला, या साईडला घेतला, या साईडला घेतला. तिसरा लेफ्ट टर्न घेतला त्यांनी. सॉरी, राईट टर्न घेतला असता तर वर गेला असता. पुन्हा तिसरा काय घेतला त्यांनी, लेफ्ट टर्न. 2 राईट टर्न 1 लेफ्ट टर्न. पहिला राईट टर्न, दुसरा राईट टर्न आणि 1 लेफ्ट टर्न. आता त्याचं कुठल्या दिशेला बघतोय हे सांगायचं आहे. कुठली दिशा आहे रे ही, याला म्हणतो आपण साऊथ. याला म्हणतो आपण साऊथ. बरोबर आहे. दक्षिण दिशा आहे. याला एक सोडवण्याचा आणखी एक सोपा पर्याय आहे, तुम्हाला सांगतो, गंमत आहे. बरोबर आहे. काय आहे माहिती आहे का, कुठून सुरू केलं आहे, नॉर्थनी सुरू केलं आहे. बरोबर आहे. नॉर्थनी सुरू केलं आहे. तिथून पहिल्यांदा 2 राईट घेतले आणि 1 लेफ्ट घेतला. मी एकदा राईटला वळालो आणि पुन्हा लेफ्टला आलो. बरोबर आहे. मी एकदा राईटला पाहिलं आणि पुन्हा लेफ्टला पाहिलं. मी सरळच पाहतोय ना आता. म्हणजे 1 राईट आणि 1 लेफ्ट कॅन्सल झालं. म्हणजे काय राहिलं, राईट राहिलं. नॉर्थच्या राईटला मी आता जर इकडे पाहत असेल तर माझ्या राईट हँडला कुठली दिशा आहे रे, राईट हँडला माझ्या आहे ईस्ट. बरोबर आहे. राईट हँडला माझ्या काय आहे, ईस्ट आहे. बरोबर आहे. सॉरी, मी ईस्टला जर पाहत आहे, कुठून सुरुवात केली आहे, ईस्टपासून सुरुवात केली आहे त्यांनी. मी ईस्टला पाहत आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे काय राहिलं आहे, फक्त काय राहिलं आहे, 1 राईट राहिलं आहे. ईस्टच्या राईटला, या ईस्टच्या राईट साईडला कुठली दिशा आहे, तर साऊथ आहे. ईस्टच्या राईट साईडला कुठली दिशा आहे, तर साऊथ आहे. बरोबर आहे. मग आन्सर काय येईल, साऊथ येईल. मी नॉर्थच्या राईट साईडला काढू लागलो, पण आन्सरमध्ये इथं कुठं गेलेला आहे, तो ईस्टला गेलेला आहे. हा याचा शॉर्टकट आहे. बरोबर आहे. म्हणजे जी दिशा असेल, आता इथं ईस्टनी सुरू केला आहे,
त्यानंतर त्यांनी पहिला राईट घेतला, त्यानंतर दुसरा राईट घेतला, त्यानंतर लेफ्ट घेतला. आपल्याला एक गणित माहिती आहे, एक राईट एक लेफ्ट कॅन्सल होतं, कारण की मी एकदा राईटला बघितलं आणि पुन्हा लेफ्टला बघितलं, बरोबर आहे. तर मी सेमच दिशेला पाहतोय. सिम्पलची गोष्ट आहे. मग काय राहिलं, एक राईट राहिलं. ईस्टचं राईट काय असेल, समजा मी ईस्टकडे पाहत असेल, माझा एक हात या दिशेला आहे, एक हात या दिशेला, हे माझा राईट हँड असेल, हा माझा लेफ्ट हँड असेल, म्हणजे ही दिशा कुठली आहे, तर ही दिशा साऊथ आहे. म्हणजे आन्सर काय आहे, साऊथ आहे, बरोबर आहे. तेवढंच तुम्हाला करायचं असं. फक्त ही ट्रिक कधी वापरायची सांगू का, जेव्हा फक्त दिशा काढायची असेल आणि सिंपल दिशा विचारली असेल, स्टार्टिंग पॉईंटची दिशा विचारली असेल तर ही ट्रिक चालत नाही, किंवा डिस्टन्स विचारला असेल तर ही ट्रिक चालत नाही. एक तर ट्रिकनं सोडवूच नका, डायरेक्शन डिस्टन्सचे क्वेश्चन ट्रिकनं सोडवायचे नसतात, बरोबर आहे. आणि रिझनिंगमध्ये ट्रिक नावाची गोष्टच नाही आहे, बरोबर आहे. इथं सगळे विचार आहेत. इथं ट्रिकनी जर कराल तर प्रत्येक एक्झाम्पल वेगवेगळं आहे, बरोबर आहे. सगळं विदाऊट पेन पेपर सोडवता येतं, पण एक्झामिनरला चॅलेंज करण्यात मिनिंग नसतो, बरोबर आहे. तो काय करतो, एक ट्विस्ट टाकतो मध्ये आणि तुमची ट्रिक काय होते, बेनामी होते, बरोबर आहे. तसं कॅलेंडरच्या टॉपिकमध्ये मागच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगितलं, कितीही पाठ करा तुम्ही, तुमचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे, जोपर्यंत तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहीत नाही, तो एखादा गुगली असा टाकतो की आपले मार्क जातात म्हणजे जातात. त्यामुळं काय करायचं असतं, बेसिक कन्सेप्टवर थोडंसं लक्ष द्यायचं असतं. चला, ब्लड रिलेशनचा प्रॉब्लेम आहे. पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ, रोहित सेड. कोण म्हणतोय, रोहित म्हणतोय, शी इज द डॉटर ऑफ द ओनली सन ऑफ माय फादर. बरोबर आहे. माझ्या वडिलाच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी, तिच्याकडे तिनं बोट दाखवलंय, ती त्याची कोण असेल रे, मुलगी असेल, बरोबर आहे. लाईफमध्ये ना पूर्ण याच्यातनं दोन टाईपचे लोक असतात, ज्यांना हे कन्फ्युजन कळतं आणि ज्यांना हे कन्फ्युजन कळत नाही, बरोबर आहे. दोन कॅटेगरीचेच विद्यार्थी असतात, ज्यांना हे टाईपचे प्रॉब्लेम सोडवता येतात आणि सोडवता येत नाहीत. आता ज्यांना सोडवता येत नाहीत त्यांनी टेन्शन नाही घ्यायचं. एक सिंपलची पद्धत सांगतो, त्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करायचा. याला करायची मार्किंग. बघा, याची डायग्राम काढण्याचा प्रयत्न करायचा. माय फादर एक, ओनली सन, बराबर आहे, दोन, डॉटर, बराबर आहे, तीन. संपलं. आता कोणी बोललंय वाक्य, रोहितनं बोललंय, बराबर आहे, रोहितनं बोललंय. रोहित कोण आहे, हा. माय फादर म्हणजे हे कोण झाले, हे झाला रोहित. कोणाबद्दल सांगतोय, त्याच्याबद्दल. एक नंबर कोणाचा आहे, माय फादरचा, म्हणजे एक नंबर त्याच्या वडिलाबद्दल बोलला तो. ओनली सन, त्याच्या वडिलाचा एक कुलता एक मुलगा, म्हणजे कोण झाला, स्वतः रोहित झाला. हा कोण झाला, आर पण झाला आणि दोन पण झाला. त्याची डॉटर, दोनची डॉटर, बरोबर आहे, दोनची डॉटर कोण झाली, तीन झाली, बरोबर आहे. मग हा कोणाबद्दल बोलतोय, स्वतःच्या मुलीबद्दल बोलतोय, बरोबर आहे. हा त्या मुलीचा कोण आहे, फादर आहे, बरोबर आहे. हाऊ रोहित इज रिलेटेड टू गर्ल इन द फोटोग्राफ. फोटोग्राफमधल्या गर्लचा रोहित कोण आहे, तर फादर आहे. सिंपलची गोष्ट आहे. मी म्हणलं ना, ज्यांना कळतं आणि ज्यांना नाही कळत, या दोन कॅटेगरीजच ब्लड रिलेशनचे पोरं असतात. ब्लड रिलेशनमध्ये जे विद्यार्थी सॉल्व करायचा प्रयत्न करतात, त्यांना या टाईपचे प्रॉब्लेम एक तर सोडवता येतात किंवा नाही सोडवता येत. का माहिती आहे का, ज्यांचे जम्बलिंग खूप होतं त्यांना हे सोडवता येत नाही. त्यांनी काय करायचं, या पॅटर्ननी करायचं. एक सिंपलचं पॅटर्न आहे. आणि ज्यांचं जंबल होत नाही त्यांचा तर प्रश्नच नाही, त्यांनी वाचल्या वाचल्याच सोडवलं असेल. शी इज द डॉटर ऑफ द ओनली सन ऑफ माय फादर. माझ्या वडिलाच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी कोण असेल, माझी मुलगी असेल. मी तिचा कोण असेल, माझे वडील असेल, मी तिचा वडील असेल. सिंपलची गोष्ट आहे, बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. हा, मॅथमॅटिकल ऑपरेशन काय म्हणताय, जी स्टँड फॉर ॲडिशन. जी कुठं आहे, इथं. याचा मिनिंग काय आहे, ॲडिशन आहे. एच स्टँड फॉर मल्टिप्लाय, बरोबर आहे. एच कुठं आहे, इथं आहे. इथं काय मिनिंग आहे याचा, मल्टिप्लिकेशन. जे स्टँड फॉर सबस्ट्रॅक्शन, इथं काय मिनिंग आहे याचा, सबस्ट्रॅक्शन आहे. आणि के स्टँड फॉर डिव्हिजन, बरोबर. याचा काय मिनिंग आहे, डिव्हिजन आहे. मग काय करायचं आहे, व्हॅल्यू काढायची आहे. पुट करा व्हॅल्यू. 125, 110, 5, 7, 2. सगळ्यांदा पहिल्यांदा काय, बॉडमॉस रूल. सगळ्यात पहिल्यांदा काय वापरणार तुम्ही, बॉडमॉस रूल. चला सॉल्व करा. बॉडमॉस रूल वापरा, सॉल्व करा. कितीचा भाग जाईल, 22, बरोबर आहे. 5 दोन्ही 10, बरोबर आहे.
5 दोन्ही 10 आणि 10, 5 दोन्ही 10, 22 वजा 125, 7 दोन्ही 14, बराबर आहे, अधिक 14, यांचा दोघांचा गुणाकार केला, या दोघांचा भागाकार केला. बघा 22 गेले म्हणजे किती राहिले, 22 गेले म्हणजे 103 राहिले, प्लस 14 केले म्हणजे 117 आन्सर आहे, म्हणजे 117 आन्सर आहे. सोपं असतं, एवढं काही नाही. क्वेश्चन मस्त आहे, एकदा वाचून घेऊया. अ टीम इज टू बी सिलेक्टेड फ्रॉम 13 प्लेयर्स. आपल्याला काय करायचं आहे, 13 प्लेयरमधून एक टीम सिलेक्ट करायची आहे. प्लेयरचे नाव आहेत P1, P2, P3, P4, P5, P6, P7, P8, P9, P10. ओके, 11 आणि 12 पण आणि 13 पण, सॉरी 13 लोक आहेत. देअर विल बी 7 प्लेयर्स इन द टीम. या 13 पीपल्समधून आपल्याला पर्सन्समधून आपल्याला फक्त किती सिलेक्ट करायचे आहेत, 13मधून, मजा बघा, 13मधून फक्त 7 सिलेक्ट करायचे आहेत. आता त्यांनी दिल्यात काही कंडिशन. काय म्हणतो, P2 कॅनॉट बी सिलेक्ट विथ P1, P6 और P4. बरोबर आहे, म्हणजे काय होत आहे, P2 सोबत P2 जर असेल तर त्या टीममध्ये कोण कोण नसणार आहे, P1, P6 आणि P11, P4, P6 और P4. आता या ऑरचा अर्थ समजून घ्या बरं का. ऑर म्हणजे काय माहिती आहे का, P6 किंवा P4 यांच्यापैकी एक जण असू शकतो, बरोबर आहे, पण दोघं जण नसू शकतात. P1 तर कन्फर्म नसणार आहे, बरोबर आहे, P1 तर कन्फर्म नाही आहे, पण P6 और P4 याच्यापैकी कोणीतरी असू शकतो. आता कॅनॉट बी सिलेक्टेड विथ, आता P7 डायरेक्टली काय नेलं त्यांनी त्याच्यावर, पुढच्या याच्यावर P7 वर नेलं आहे. आता P7 जर असेल सिलेक्ट केलं तर कोणाकोणाला सिलेक्ट करता येणार नाही. बघा P2, P10, P11 और P13. प्रश्न मस्त आहे. आता P7 जर सिलेक्ट केला तर P2 ला घेता येणार नाही, P10 ला घेता येणार नाही, 11 ला घेता येणार नाही. 11 किंवा 13 या दोघांपैकी एक घेता येणार नाही. 11 घेतला असेल तर 13 घेऊ शकता, 13 घेतला असेल तर 11 घेऊ शकता. दोघांपैकी एकाला काय करावं लागेल, स्किप करावं लागेल. P2 जर असेल तर दोन्हीला दोन्ही घेता येणार नाहीत, दोन्हीपैकी एकच घ्यावं लागेल, बरोबर आहे. आता P8 पुढचं त्यांनी काय दिलं आहे, P8 दिलं आहे. P8 असेल, P8 अँड P13 बोथ आर सिलेक्टेड, बरोबर आहे. P13 हे दोघं जर सिलेक्ट केले असतील तर P5 मस्ट बी सिलेक्टेड, बरोबर आहे. हे दोघं जर सिलेक्ट केलेले असतील तर P5 मस्ट बी सिलेक्टेड, P5 मस्ट बी सिलेक्टेड. हे दोघं जर सिलेक्ट केले असतील तर P5 ला तुम्हाला सिलेक्ट करावंच लागेल. P8 आणि P13 जर केले असतील तर P5 ला सिलेक्ट करावंच लागेल, मस्ट बी सिलेक्टेड, बरोबर आहे. P4 कॅनॉट बी सिलेक्टेड विथ, आता तिसरं काय दिलं, चौथं काय दिलं आहे, P4 कॅनॉट बी सिलेक्टेड विथ P2, P6, P12 और P11. विच ऑफ द करेक्ट सिलेक्शन ऑफ टीम. आता खाली 4 ऑप्शन दिलेत, सगळ्या कंडिशन समजल्या. बघा एकदा आणखी एकदा समजून सांगतो. 13 पैकी 7च निवडायचे आहेत. P2 मधले P2 जर घेतला तर P1, P6, P4 घेऊ शकत नाहीत, बरोबर आहे. P7 जर घेतलं तर P2, P10, P11 और P13 या दोघांपैकी एक घेऊ शकत नाहीत, दोघं सोबत घेऊ शकत नाहीत. P8 आणि P13 जर घेतला असेल त्या टीममध्ये तर P5 ला जरूर घ्यावं लागेल. पण असं काही नाही आहे की P5 ला घेतल्यावर P8 आणि P13 ला घेणं गरजेचं आहे, असं काहीच नाही आहे. P8 आणि P13 जर असतील तर P5 कंपल्सरी आहेत, बरोबर आहे. आता पुढचं P4 जर असेल टीममध्ये तर P2 जमणार नाही, P6 जमणार नाही, P12 जमणार नाही, P12 किंवा P11 जमणार नाही, दोघं सोबत जमणार नाही, दोघांपैकी एक जमेल. आता पहिला ऑप्शन चेक करूया. P1 चा काही घोटाळा आहे का,
नाही आहे, बरोबर आहे. P1चा काही घोटाळा नाही आहे. P1 जर असेल तर तुम्हाला P2 घेता येणार नाही. मग P2 आहे का कुठे? नाही आहे. P3 सोबत कुठं आहे का इथं? P3 आहे का कुठे इथे? कुठेच नाही. म्हणजे P3ला पण सिलेक्ट करता येतं. P3चं कोणासोबत भांडण नाही आहे, बरोबर आहे. आता P4 बद्दल कोण कोण आहे इथं? P2ला घेता येत नाही. जर P6 आणि P4 इथं P4 दिसत आहे म्हणजे P2 तर नाहीच आहे. P4ला घ्यायला काही हरकत नाही आहे. अजून P4 कुठं आहे? कुठेच नाही आहे. हां, इथं P4 आहे. P4ला घेतलाय म्हणजे कोणाकोणाला घेता येणार नाही? P2ला आहे का? P2 नाही आहे. P6 आहे का? नाही आहे. P12 आहे का? नाही आहे. P11 आहे का? नाही आहे. म्हणजे P4ला घेता येईल. याचं तिन्ही ऑप्शन करेक्ट झाले. आता बघूया P5 असल्यावर कोणाला नाही आहे? P5 जर असेल, बरोबर आहे, तर P8 आणि P13 घेता येतं. P8 आणि P13 जोड दोघं टीममध्ये असतील तर P5ला कंपल्सरी आहे, बरोबर आहे. P13 आहे इथं बिचारा, काही कन्सर्न नाही, त्यांचे भांडण नाही आहेत, ते तर उलट मित्र आहेत, बरोबर आहे. त्यानंतर P8, बरोबर आहे. P8 आणि P13 दोघं पण आहेत. P5 आहे म्हणलं P8 आणि P13 घ्यायचं म्हणलं P5ला कंपल्सरी घ्यावं लागेल. आता P9 बद्दल कुठं काही सांगितलेलं आहे का? P9 बद्दल कुठं काही सांगितलेलं आहे का? कुठंच नाही. म्हणजे P9ला पण घ्यायला काही हरकत नाही आहे, बरोबर आहे. आता P13चं कोणासोबत भांडण आहे का रे? P7 सोबत भांडण आहे. कोणासोबत आहे? P7, P11 आणि P11 आणि P13 असेल तर P7 घेता येत नाही. P7 घेतलं तर हे दोघं पण घेता येत नाहीत, असं होतं. मग P7 तर नाहीच आहे. म्हणजे पहिलंच ऑप्शन तुमचं काय झालं? करेक्ट झालं. पहिलंच ऑप्शन काय झालं? करेक्ट झालं. आता याच्यानंतर चेक करायची गरज नाही आहे, कुठं ना कुठंतरी मिसमॅच सापडणारच आहे. इथं काय होतं, अशा पद्धतीने या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं असतं. तुम्हाला पहिल्यांदा कंडिशन समजून घ्यायच्यात आणि त्यानंतर वर्कआउट करायचं आहे की ते होत आहे का नाही होत आहे. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेमवर जाऊया. ऑल बसेस आर ट्रक. ऑल बस आर ट्रक. ऑल ट्रक आर ट्रेन, बरोबर आहे. ऑल ट्रक आर ट्रेन एकच डायग्राम आहे. निदर नॉरचं दिसत नाही, इदर ऑरचं दिसत नाही आहे. नो ट्रेन इज बस, कुठलीही ट्रेन बस नाही आहे, चुकीचं आहे. काही ट्रेन बस आहेत. सम ट्रक्स आर बस, काही ट्रक बसेस आहेत, यस, बरोबर आहे. म्हणजे ओनली सेकंड फॉलोज, याला वेन डायग्राम पॅटर्न म्हणतो आपण. बघा नेक्स्ट एक्झाम्पलवर जाऊया. ऑल रेड आर पिंक, सगळेच्या सगळे रेड कशा आहेत? पिंक आहेत. सम पिंक आर ब्लॅक, मिनिमम इंटरसेक्शन पॉलिसी, सम पिंक आर ब्लॅक, बरोबर आहे. सम ब्लॅक आर ब्ल्यू, काही ब्लॅक हे काय आहेत? ब्ल्यू आहेत, बरोबर आहे. ऑल ब्ल्यू इज व्हाईट, ऑल ब्ल्यू इज व्हाईट. आता काय करायचं? कन्क्लुजनवर यायचं आणि वेन डायग्रामनी चेक करायचं. सम ब्लॅक आर व्हाईट, काही काळे पांढरे आहेत, काही ब्लॅक व्हाईट आहेत का? यस म्हणता येईल आपल्याला. म्हणजे हे कन्क्लुजन कसं आहे? करेक्ट आहे, बरोबर आहे. ब्ल्यू आहेत ना, काही ब्लॅक ब्ल्यू आहेत आणि सगळे ब्ल्यू कसे आहेत? व्हाईट आहेत. मग त्याला आपल्याला काय म्हणतात? सम ब्लॅक आर व्हाईट म्हणता येईल, करेक्ट आहे. सम ब्ल्यू आर पिंक, बरोबर आहे. सम ब्ल्यू आर पिंक काय आहे का इथं? नाही. हे कन्फर्मली सांगता येईल का? नाही सांगता येणार, बरोबर आहे. हे कन्फर्मली सांगता येईल का? नाही सांगता येणार. सम पिंक आर रेड, पिंक मधले काही पार्ट रेड आहे, यस हे सांगता येईल, हे कन्फर्म आहे 100% ट्रू. नो रेड इज पिंक, कुठलाही रेड पिंक नाही आहे. नाही रे बाबा, सगळेचे सगळे रेड पिंक आहेत, बरोबर आहे. मग हे काय? हे पण सरळ धादांत चुकीचं आहे. म्हणजे कुठले कुठले बरोबर आहेत? 1 आणि 3 असं ऑप्शन आहे का इथे? आहे. डी ऑप्शन इज द करेक्ट वन, बरोबर आहे. या पद्धतीने याला सोडवायचं. फार सोपे प्रश्न असतात हे, थोडंसं टेक्निक समजून घेतलं की समजून जातं. आता बघा, हा कन्क्लुजनचा स्टेटमेंट कन्क्लुजन, बरोबर आहे, याचा प्रश्न आहे. कन्क्लुजन म्हणजे हा क्रिटिकल रिझनिंगचा प्रश्न आहे. सगळ्या टाईपचे क्वेश्चन इन्क्लूड केलेत, मी तुम्हाला बोललो होतो. बघूया स्टेटमेंट काय. बिफोर लिव्हिंग अ कॉलेज, सीता लर्निंग टू कुक अ बेसिक मील फ्रॉम हर मदर, बरोबर आहे. सीताचं ॲडमिशन कुठंतरी झालेलं आहे, बरोबर आहे. आणि ती पहिल्यांदा घर सोडून जात आहे. पहिल्यांदा काय करते आहे? घर सोडून जाते आहे. ओके. तिच्या आईकडून तिने बेसिक स्वयंपाक शिकून घ्यावा अशी अपेक्षा आहे, बरोबर आहे. असं आहे, त्यांनी बेसिक तरी स्वयंपाक शिकून घ्यावा. बिफोर लिव्हिंग फॉर कॉलेज, सीता इज लर्निंग टू कुक
बेसिक मील फ्रॉम हर मदर, तिच्या आईकडून बेसिक स्वयंपाक शिकून घ्यावा. हे बोलणं, वाक्य बोलण्यामागचं कन्क्लुजन काय असेल, बोलल्यानंतर कन्क्लुजन काय, आपण कुठल्या याच्यावर समजतोय. आपण हे वाक्य जर मी तुम्हाला बोललो, तुम्ही जर कुठेतरी बाहेर शिकायला जाणार आहात, मी तुमचा मोठा भाऊ वगैरे कोणीतरी आहे, मी म्हणलं तुम्हाला तू बाहेर चाललास आता कॉलेजला, तुला बेसिक स्वयंपाक तरी आला पाहिजे, स्वतःपुरतं करून खाणं तरी तुला आलं पाहिजे. आता माझ्या असं मी बोलतोय जे, त्याचा उद्देश काय असेल रे, बोलण्यामागून तुम्ही कन्क्लुजन, त्याच्यावरून तुम्ही काय समजून घ्याल, माझा मनात भाव काय आहेत, कशासाठी बोललो असेल, तुम्ही कुठल्या कन्क्लुजनवर पोहोचाल. तर बघूया ते कन्क्लुजन आहे का नाही हे बघायचं. कन्क्लुजनचे, अझम्पशनचे, आर्ग्युमेंटचे क्वेश्चन ना स्वतःला त्या ठिकाणी ठेवून, आपण जर ते वाक्य बोललं त्या ठिकाणी ठेवून, आपण जर त्या परिस्थितीमध्ये जाऊन, त्या रोलमध्ये जाऊन ते वाक्य आपण बोलतोय, तर आपण ते बोलल्यानंतर कसं बोलतोय, का बरं बोलतोय, ते समोरच्यानी त्याचा काय अर्थ घेतला पाहिजे, बरोबर आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. त्या अर्थाने बोलतो ना आपण. मग तेच अर्थ काय आहेत ते बघूया. सीता डिडंट नो हाऊ टू कुक, असं असेल का रे, या कन्क्लुजननी बोलला असेल का, बोला चला, बरोबर आहे, या कन्क्लुजननी बोलला असेल का. हो, बेसिक फूड असं म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, बेसिक फूड असं म्हणलेलं आहे. सीता इज लर्निंग टू बेसिक मील, बरोबर आहे, म्हणजे सीताला काहीच येत नाही आहे, तिने बेसिक तरी शिकून घ्यावं असं आहे. म्हणजे तिला डिडंट नो द हाऊ टू कुक, म्हणजे तिला स्वयंपाक येतच नाही आहे, कसं बनवायचं ते माहीतच नाही आहे. हे त्याच्यामागं कन्क्लुजन असेल का. हो, अर्थ तो असू शकतो. सीता वॉन्ट टू थ्रो अ पार्टी फॉर हर फ्रेंड बिफोर लिव्हिंग अ कॉलेज. आता बेसिक मील खाऊ घालणार आहेत का पार्टीमध्ये फ्रेंडला, नाही ना. या कारणासाठी बोललं असेल का ते वाक्य, नाही. त्याचं पहिलं कारण वन ऑफ दी बेस्ट कारण आहे, बरोबर आहे. सेकंड कारण त्याचं होऊ शकत नाही, म्हणजे आन्सर काय येईल, सी येईल. ओनली कन्क्लुजन वन फॉलोज. ओके, ओनली कन्क्लुजन वन फॉलोज. चला नेक्स्टवर जाऊया. वाचा प्रश्न व्यवस्थित. याला म्हणतात मॅथमॅटिकल रिझनिंग. काय म्हणतात याला, मॅथमॅटिकल रिझनिंग, बरोबर आहे, गणितीय तर्कशक्ती. सिंपलचा क्वेश्चन आहे. इन अ पार्टी ईच कपल हॅज ॲटलिस्ट वन चाइल्ड. प्रत्येक कपलला एक चाइल्ड आहे, बरोबर. एक मुलगा किंवा मुलगी काही असू शकतं. चाइल्ड म्हणजे काय, मुलगा किंवा मुलगी, गर्ल और बॉय, या दोन्हीपैकी काही असू शकतं. ओके, मायनर आहेत, छोटे आहेत. अँड दे हॅड पार्टी हॅज अँड द पार्टी हॅज 12 कपल्स. कपल्स किती आहेत, 12 आहेत. 12 कपल्स आहेत. आता हा याला मेल म्हणू आपण, प्लस याला आपण फिमेल म्हणू, बरोबर. हे किती आहेत, 12 आहेत. आणि चाइल्ड किती आहेत, प्रत्येकाचा एक तरी, मिनिमम एक तरी आहे. ॲटलिस्ट म्हणजे काय रे, ॲटलिस्टचा अर्थ काय होतो, मिनिमम एक तरी, बरोबर आहे. एकपेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. ओके, एकपेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. देन विच ऑफ द कन्क्लुजन इज पॉसिबल. खाली तुम्हाला 4 वाक्य दिलेले आहेत, ए बी सी डी. त्यापैकी कुठलं कन्क्लुजन, त्याच्यापैकी काय कन्क्लुजन असू शकतं. आता बघा 4 वेगवेगळ्या पॉसिबिलिटी दिलेल्या आहेत. पॉसिबिलिटी वाचूया. देअर आर ॲटलिस्ट 24 मॅन इन द पार्टी. असं कन्फर्मली म्हणू शकतो का आपण, नाही म्हणू शकत. म्हणजे जे 12 मुलं आहेत याच्या 12 कपल आहेत, म्हणजे काय झालं रे, 12 मेल्स आहेत आणि 12 फिमेल्स आहेत, बरोबर आहे. मग राहिलेले कोण आहेत, गर्ल्स अँड बॉईज. चाइल्ड म्हणलेलं आहे ना, मग हे काय म्हणतोय, जेवढे पण चाइल्ड आहेत तेवढे मेल आहेत, बरोबर. म्हणजे 12चे 12 कोण आहेत, मेल आहेत, बरोबर. हे पॉसिबिलिटी असू शकतं का, नाही. त्यांनी तसं दिलं आहे का, बिलकुल नाही. देअर आर ॲटलिस्ट 36 पर्सन इन द पार्टी. हे वाक्य डेफिनेटली 100% ट्रू असू शकतं. त्यांनी काय म्हणलं आहे, ॲटलिस्ट 1, एकपेक्षा कमी कोणालाच नाही आहे. एकपेक्षा जास्त असू शकतं, पण मिनिमम एक आहे. आपण सगळ्याला एक एक धरू, बरोबर आहे. सगळ्याला एक एक धरू, म्हणजे हे किती झाले, 12. हे किती झाले, 12. आणि त्यांचे चाइल्ड, बरोबर आहे, चाइल्ड, हे चिल्ड्रन किती झाले, 12. सगळ्यांची बेरीज किती होते, 36. आणि इथं पण एक शब्द वापरला आहे, ॲटलिस्ट. रिझनिंगमध्ये ना ॲटमोस्ट, ॲटलिस्ट, बरोबर आहे, ऑलमोस्ट या शब्दांपासून थोडंसं वाचून राहायचं, बरोबर आहे.
आता इथं ॲटलिस्ट 36% असणं गरजेचं आहे. हो, 36% तर मिनिमम असणार म्हणजे असणार. 12 पुरुष, 12 स्त्रिया आणि त्यांचं एक एक चाइल्ड जरी म्हणलं तरी ते 12 होतात. म्हणजे किती होईल? 36 होतीलच. म्हणजे हे 100% ट्रू आहे. याला काय म्हणायचं? 100% ट्रू. ओके. देअर आर ओनली 12 मॅन इन द पार्टी. नाही म्हणू शकत. चाइल्डमध्ये कोणीतरी बॉय असू शकतो, तो पण मॅनच्याच गणतीत जाईल. जेंडर म्हणलं तर मॅन आणि वुमन येतं. बरोबर आहे. देअर आर मेनी 12पेक्षा जास्त पण असण्याची शक्यता आहे, म्हणून याला 100% ट्रू म्हणता येणार नाही. देअर आर 22 वुमन इन अ पार्टी. ते पण कन्फर्मली नाही सांगता येणार, हे पण कन्फर्मली नाही सांगता येणार, हे पण नाही सांगता येणार. बरोबर आहे. कन्फर्म नाही आहे. म्हणजे एकच एक्झाम्पल कन्फर्म आहे, ते म्हणजे कुठलं? बीचं. ओके, चला नेक्स्टवर जाऊया. स्टेटमेंट आहे, वाचा. अजम्पशन्स काढायचे तुम्हाला. चला बघूया. अ चिल्ड्रन बिलो एज ऑफ 5 years शुड नॉट बी अलाउ टू मच ऑफ स्क्रीन टाईम अ डे. बरोबर आहे. ज्यांचं वय 5 वर्षापेक्षा कमी आहे त्यांना मोबाईल स्क्रीन टाईम म्हणजे काय? मोबाईल खूप वेळ वापरू देणं बरं नाही आहे. शुड नॉट बी अलाउड, त्यांना अलाउड केलं नाही पाहिजे खूप वेळ मोबाईल वापरणं. बरोबर आहे. टू मच टाईम, इथं काय कीवर्ड शोधायचे असतात. इथं काय? टू मच टाईम, खूप वेळ स्क्रीन टाईम देणं, एका दिवसात खूप वेळ त्यांना मोबाईल देणं, बघू देणं, हे अलाउड करू नये. बरोबर आहे. शुड नॉट बी अलाउड, हे अलाउड करू नये. कोणी करू नये? पॅरेंट्सनी. कोणाला? चिल्ड्रन्सला. ज्यांचं एज 5पेक्षा खाली आहे अशांना जास्त स्क्रीन टाईम असणं गरजेचं नाही आहे, त्यांनी त्यांना अलाउड करू नये. बरोबर आहे. कन्सर्न कळाला आहे, स्टेटमेंट कळालं. आज अजम्पशनवर येऊया. टू मच स्क्रीन टाईम फॉर ग्रोईंग चिल्ड्रन विल अफेक्ट द ॲडव्हर्सली. बरोबर आहे. यस म्हणता येईल. हे अजम्पशन त्याच्या बोलण्याच्या मागं असेल. जर मी हे वाक्य बोलतोय तुम्हाला तर माझ्या मनात काय असेल याला काय म्हणायचं? अजम्पशन म्हणायचं. मी जर कोणाला तरी राय देतोय 5 वर्षापेक्षा कमी असलेल्या मुलांना खूप वेळ मोबाईल वापरू देऊ नये, बघू देऊ नये, त्यांचा स्क्रीन टाईम जास्त नसावा, खूप जास्त नसावा, खूप जास्त नसावा. बरोबर आहे. हे माझं म्हणणं आहे. तर माझं बोलण्यामागचा उद्देश काय असेल की टू मच स्क्रीन टाईम इज ग्रोईंग चिल्ड्रन फॉर द ग्रोईंग चिल्ड्रन अफेक्ट ॲडव्हर्सली, त्यांच्यावर खूप वाईट परिणाम टाकतो खूप मोठा स्क्रीन टाईम. यस, हा माझा बोलण्याचा मागचा उद्देश असेल का? तर असेल. अ लिमिटेड स्क्रीन टाईम इज नॉट डिटर्मिनल टू चिल्ड्रन बिलो 5 years ऑफ एज. इथं खूप लोक चुकतात. बरोबर आहे. लिमिटेड म्हणजे काय? पर्टिक्युलर टाईमसाठी तुम्ही मोबाईल देणं हे चुकीचं नाही आहे. बरोबर. नॉट डिटरमाइन म्हणजे काय म्हणता येईल त्याला? नॉट डिटरमाइन म्हणजे काय? सांगितलेलं नाही आहे की किती असावं, किती लिमिटेशन्स असावं त्या स्क्रीन टाईमला, असं सांगितलेलं नाही. असं बोध होतोय का वाक्यातून? हो, होतोय. टू मच, तिथं टाईमचा कन्सर्न लावलेला नाही आहे देणाऱ्याने, तिथं टाईमचा कन्सर्न लावलेला नाही. थोडंसं हाय लेवल आहे. बरोबर आहे. ज्यांना सरळ सेवेचे वगैरे आहेत हे त्यांच्यासाठी नाही. पहिले जे 10-12 एक्झाम्पल होते, 15पर्यंत एक्झाम्पल होते, ते सरळ सेवेसाठी इझी आहेत. आता हे जे एक्झाम्पल आहेत ते थोडेसे ग्रुप बीच्या साईडचे एक्झाम्पल आहेत. बरोबर आहे. ग्रुप बी, ग्रुप एच्या साईडचे एक्झाम्पल आहेत. मग थोडीशी लेवल तुम्हाला पण वाढवावी लागेल, कारण की या प्रत्येक सिरीजमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स सगळे एक्झाम्पल इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. बरं. लिमिटेड स्क्रीन टाईम इज नॉट डिटरमाइंड टू अ चिल्ड्रन बिलो 5 years ऑफ एज. कुठं सांगितलेलं आहे का वर? नाही सांगितलेलं. मग हे पण अजम्पशन असू शकतं का? तर यस, हे पण अजम्पशन असू शकतं. हे पण अजम्पशन काय असू शकतं? इन्क्लूड असू शकतं. बरोबर आहे. मग आन्सर काय येईल? बोथ ए अँड फर्स्ट अँड सेकंड आर इम्प्लिसिट. बरोबर आहे. अजम्पशन एकतर इम्प्लिसिट अंतर्निहित असतं किंवा एक्सप्लिसिट स्पष्ट असतं. इम्प्लिसिट असतंच त्यालाच अजम्पशन म्हणायचं, स्पष्ट असल्यावर अजम्पशन नसतं. बरोबर आहे. अजम्पशन म्हणजे काय? मनातला एक भाव आहे. बरोबर आहे. क्रिटिकल थिंकिंगचा एक पार्ट आहे, वन ऑफ द बेस्ट पार्ट आहे. बरोबर आहे. जेव्हा आपण टॉपिक शिकू तेव्हा तुम्हाला सांगेलच मी. नेक्स्ट एक्झाम्पलकडे जाऊया, सोडवायचा प्रयत्न करा.
एक्झाम्पल मस्त आहे. काय केलं आहे बघा, 32, 34, 3 गुणुले 3 9, बरोबर आहे. त्यानंतर 3 गुणुले 3 9 आणि या दोघांची बेरीज केली आहे 6. आता या दोघांचं बघू, 25 14, या दोघांची बेरीज किती, 25 1 गुणुले 2 2 गुणुले 1 बे 1 बे, या दोघांची बेरीज किती 9, बरोबर 29. आता मग याचं कसं येईल, 1 8 5 1 5 1 5 8 आणि 1 9, 59 ऑप्शन आहे. ओके, 69 ऑप्शन आहे. लास्ट एक्झाम्पल आजचं, इफ टुडे इज अ ट्यूजडे व्हॉट विल बी द डे आफ्टर 560 डेज, बरोबर 560 दिवसानंतर कुठला वार असेल. काय करतो आपण, 560 डिवाइड बाय 7, 7 दिवस असतात एका आठवड्यात, 7ने डिवाइड करा. 7 8 56, रिमाइंडर किती 0, बरोबर आहे. डे कुठला दिला होता, ट्यूजडे थर्सडे प्लस 0 सेम डे म्हणजे कुठला, थर्सडेज. आन्सर पण काय येईल, थर्सडे सेम डे, बरोबर आहे. आन्सर पण काय येईल, थर्सडे सेम डे. आता फक्त काय माहिती आहे का, इंग्लिशमध्ये एक्झाम्पल आहेत, मी मराठीतून घेतले असते, बरोबर. एक तर टाईम वेस्ट होतो माझा, बरोबर, त्याचं मराठीत ट्रान्सलेशन करावं लागेल मला. आणि दुसरा, रिझनिंगचे प्रॉब्लेम सहसा इंग्लिशमध्येच वाचायचा प्रयत्न करा. तुम्ही ग्रुप सी देत असाल, ग्रुप डी देत असाल, जर तुम्हाला क्वेश्चन नीटपणे वाचता येत नसतील तर इंग्लिशचे पेपर आहे मोठाच्या मोठा तुमच्या पेपरमध्ये, मग तो कसा अंडरस्टँड करणार आहेत. थोडीशी प्रॅक्टिस करायला सुरुवात करा, बरोबर आहे. क्वेश्चन तसे समजूनच सांगतो आहे मी. लास्ट क्वेश्चन होता. धन्यवाद. नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये पुन्हा भेटूया. याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक खाली आहे, जॉईन करा. ओके, धन्यवाद, नमस्कार.